हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट डोसा. तर मी 3 वाटी तांदूळ घेतला आहे. त्याच्यात 1 वाटी उडदाची डाळ व 1 वाटी मुगाची डाळ. ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 तास सगळं भिजत घालायचं आहे व्यवस्थित. आणि 1 तासाच्या नंतर व्यवस्थित त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. छान बारीक करायचं आहे ते मिक्सरला, जसं आपण डोशाला किंवा इडलीला करतो व्यवस्थित तसंच. मग बाजूला मी कुकर ठेवला आहे, त्यात डाळ आणि बटाटा टाकले आहेत. तुरीची डाळ आणि बटाटा शिजत ठेवलं आहे ते सांबारसाठी. हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. आता आपण तयारी करूया सांबाराची. मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, कढीपत्ता. तेल घ्यायचं कढईत, त्याच्यात थोडीशी उडदाची डाळ, थोडीशी हरभऱ्याची डाळ, थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे व कढीपत्ता. ह्याची सगळ्याची फोडणी देऊन त्याच्यात घालायचा कांदा. मग कांदा घातल्याच्यानंतर कांदा छान परतून द्यायचा. मग थोडंसं कांद्यात मीठ घालायचं. मीठ घातल्याने कांदा छान आणि लवकर परतला जातो. त्याच्यानंतर थोडासा टोमॅटो घालायचा. टोमॅटो घातल्याच्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचं छान. आणि ते मस्त स्मॅश झालं पाहिजे, सगळं व्यवस्थित स्मॅश करायचं. आणि त्याच्यानंतर डाळीचा जो शिजलेला कुकर आहे, ज्यात कुकरमध्ये फक्त मी तुरीची डाळ आणि बटाटा टाकला आहे, ते टाकून द्यायचं. त्याच्यानंतर मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला. पहिलं टाकायचं आपण सांबार मसाला त्याच्यामध्ये. मी सांबार मसाल्याच्या 2 पुड्या यूज केल्यात. त्याच्यामध्ये 2 पुड्या सांबार मसाला टाकायचा. त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं. मग गरम मसाला टाकायचा. त्याच्यानंतर टाकायचा गूळ टाकल्याच्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग टाकायचं चिंचेचं पाणी. सगळी चिंच छान भिजत घालून मी त्याच्यात चिंचेचं पाणी टाकलं आहे. आणि चिंचेचं पाणी टाकल्याच्यानंतर गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं कुकरमध्ये, ते टाकून द्यायचं त्याच्यात. आणि ते सगळं टाकल्याच्यानंतर त्याला छान उकळी फुटून द्यायची. आणि मग कोथिंबीर टाकायची, भुरभुरायची वरून. मीठ, कोथिंबीर व्यवस्थित टाकायची चवीनुसार. आणि परत घ्यायचं डोसा करायला. डोसा बघा खूप छान होतो त्याचा डोसा. अगदी आपल्या रात्रभर भिजत घातलेल्या पिठासारखा हा इन्स्टंट डोसा. माझा तो तवा थोडासा जुना आहे, त्याच्यामुळे थोडासा फाटला आहे, पण मी खूप छान डोसे केलेत आणि भरपूर डोसे झाले आहेत माझे. आता फक्त एकच डोशाचा व्हिडिओ शूट करता आलं मला. आता करूया आपण खोबऱ्याची चटणी. खोबरं घेतलं आहे मी. नंतर 4-5 मिरच्या, थोड्याशा लसणाच्या कुड्या घेतल्यात. आणि त्याच्यात मी भाजके हरभरे टाकलेत, जसे फुटाणे आपण म्हणतो त्याला, ते टाकायचं. मग एका पातेलं गरम करून त्यात थोडंसं तेल टाकायचं. त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता, बेसिक अशी फोडणी द्यायची त्या चटणीला. छान होते. आणि पटकन ते मिक्सरमध्ये बारीक केलेले मसाला त्याच्यात टाकून द्यायचा. खोबऱ्याचं जे मी तुम्हाला सांगितलं सगळं त्याच्यात टाकून द्यायचं. सगळं व्यवस्थित फोडणी दिली की खूप छान अशी खोबऱ्याची, पटकन झाकण ठेवायचं त्याच्यावर. थँक्यू.